नमस्कार मित्रमंडळी, त्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवणार आहे सुंदर असो लिंगेश्वर भराडी देवीचो आज धायकालो म्हणजे जत्रा दाखवणार असे तुमका। आणि त्या जत्रेत मंदिराकडची विद्युत रोषणाई वगैरे कशी काय केली जाणार रात्री ती मी तुमका दाखवणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच बघणार असो की लिंगेश्वर आणि भराडी देवीचो कसं काय पालखी सोहळा वगैरे पार पडणार आणि सुंदर असो तुमका एक मी क्षण दाखवतले। आणि त्यासोबत जत्रेची तुमका गर्दी वगैरे बघूक गावतली। तर रात्रीच्या धायकाला वगैरे मस्तपैकी हे साजरे केले जातात आणि त्यासोबतच मंदिरांका विद्युत रोषणाई वगैरे जास्तीत जास्त ही केली जाता। तर तीच मी आज तुमका रात्रीच्या या धायकालाची एक मजा सुंदर अशी दाखवतले। तर चला तर मग थेट जाऊया आपण लिंगेश्वराच्या मंदिराकडे आणि नंतर तुमका मी सगळं धायकालाचो एक क्षण तुमका मी पूर्ण दाखवतोय। पालखी सोहळा त्यासोबतच जत्रेतील गर्दी विद्युत रोषणाई आणि जत्रेमध्ये किती भाविकांची गर्दी होता आणि त्यासोबत दुकानं वगैरे किती येतात ते आपण बघूया। तर आता आपण थेट जाऊया लिंगेश्वराच्या मंदिराकडे। तर मंडळी आता आपण पोचलो कट्टागोरामाडी येथे, तुम्ही बघू शकता आता लिंगेश्वराच्या मंदिराच्या समोर। तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि लिंगेश्वर देवाचे दर्शन वगैरे घेऊया, त्यासोबतच आई भराडी देवीचा सुद्धा दर्शन घेऊया। तर आज तुम्ही धायकाला निमित्त बघू शकता की सुंदर अशी जत्रा वगैरे सजली आणि मंदिर वगैरे तुम्ही विद्युत रोषणाई बघू शकता मंदिराची। तर सुंदर असा मंदिर सजवल्याने या बघा। तर आता मी तुमका घेऊन जाते आतमध्ये आणि आतमध्ये देवाचं दर्शन वगैरे घडवतोय आणि धायकाला निमित्त सुंदरच अशी विद्युत रोषणाई केल्याने या। तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि देवाचं दर्शन घेऊया। तर आजूबाजू तुम्ही बघू शकतास मस्तपैकी विद्युत रोषणाई बघू शकतास आणि हो असा मंदिराचो सभागृह। तर आता मी तुमका मंदिराच्या गाभाऱ्याकडे घेऊन जातोय आणि लिंगेश्वराचं दर्शन घडवतोय। तर मंदिर बघू शकता सुंदर असा रंगकाम मंदिरात केलेला। तर सकाळच्या कधीलाच दिवसाच्या तर मस्तच वाटतं आणि आजूबाजू तुम्ही आजचीही बघू शकता विद्युत रोषणाई सुंदर अशी केलेली। तर समोर बघू शकता ही असा दीपमाळा सुद्धा मस्तपैकी विद्युत रोषणाई केल्याने या। तर जाऊया आपण आता गाभाऱ्याकडे आणि पहिले देवाचं दर्शन घेऊया। तर गाभारा तुम्ही बघू शकता सुंदर असो। तर सर्व मंडळी आता लिंगेश्वराचं दर्शन घ्यावा। तर आजची तुम्ही ही सजावट बघू शकता लिंगेश्वर देवाची, तर मस्त सजवल्याने या। तर मंडळी तुमका मी सगळ्यांका दर्शन वगैरे आता घडवलंय। तर आता आपण जाऊया मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या बाहेर तुमका जरा मी फिरवतोय आणि आजूबाजूची जी काही देवस्थानं ती तुमका मी दाखवतोय, त्यासोबतच मंदिराची तुमका विद्युत रोषणाई दाखवते जरा। तर आता आपण जाऊया मंदिराच्या बाहेर। तर मंदिराच्या बाहेर असणार मंडळी की ही तुम्ही बघू शकता विहीर असा आणि विहिरीच्या आजूबाजू जो असो परिसर आहे ना पूर्ण असो ओपन असो परिसर आणि मंदिराच्या पाठीमागे ना डोंगर असा पूर्ण। तर आता मंदिराच्या कळसापासून तुम्ही बघू शकता विद्युत रोषणाई मस्तपैकी केल्याने या। आणि थोड्याच वेळात इथे आपल्या पालखी सोहळा बघूक गावणारा। तर तुम्ही तुमका संपूर्ण दाखवणार असे पालखी सोहळा कसं काय पार पाडणारा। तर आता तुम्ही बघू शकता विद्युत रोषणाई, तर मंदिरात पूर्णपणे विद्युत रोषणाई केलेली आहे। तर आता आपण ना मंदिराच्या ह्या समोर ना एक देवस्थान असा तिथे आपण जाऊया आणि तिथे तुमका मूर्ती वगैरे काहीतरी असत ते मी तुमका दाखवते। समोर आता माझ्या बघू शकता तुम्ही तोरणा वगैरे लावलेली आणि झाड असा आणि झाडाच्या खाली मूर्ती वगैरे असत ते मी तुमका आता दाखवते। तर आजूबाजू ही झाडं असत आणि झाडाच्या आजूबाजू ही विद्युत रोषणाई तर रात्रीचे बघू मस्त वाटतं। तर बघू शकतास ह्या असं लिंगेश्वर मंदिर आणि लिंगेश्वर मंदिराच्या बरोबर ना समोरच ह्या देवस्थान असा। तर मी तुमका दाखवते कुठली मूर्ती वगैरे आधी। तर मंडळी इकडे जाताना तुम्ही बघू शकता पूर्ण घनदाट असा जंगलासारखे आणि ह्या झाड असा आणि झाडाच्या खाली एक मूर्ती असा। तर तुमका आता मूर्ती असं ते दाखवते कुठले कुठले। तर आता हे बघू शकतास हे असा इथे हनुमानाची मूर्ती आहे हे बघू शकतास आणि पुढे एक मूर्ती असा देवाची तीच मी तुमका दाखवते। तिथं मूर्ती लय भारी दिसते बघा लांबूनच। तर मी मागच्या वेळी इले तेव्हा ही मूर्ती मागा अशा काय बघू गावाक नव्हते, तर आज माका दर्शन झाला धायकाला निमित्त। तर आता ही बघू शकतास आणि इथे सुद्धा लायटिंग वगैरे केली आहे ती बघू मस्तच वाटतं। तर बघू शकता आता या झाडाच्या खाली जी मूर्ती असा। तर आता आपण जाऊया पुन्हा मंदिराकडे आणि थोड्याच वेळात पालखी सोहळा पार पाडणारा तो मी तुमका सगळं काही दाखवते। तर चला तर मग आता पुढे जाऊया आणि पालखी सोहळा बघूया आणि
पालखी सोहळ्याची तुमका मजा दाखवतोय कशी काय असतं ती। तर मंडळी आता तुम्ही माझ्या समोर बघू शकता पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे आणि सुंदर अशी तुम्ही पालखी आता देवाची बघू शकता। लिंगेश्वराची पालखी आता ही पालखी जाता भराडी देवीच्या मंदिराकडे। तर तुमका मी आता सगळं काय दाखवतोय कशी काय पालखी मंदिराकडे जाणार आणि कशी काय मंगलाष्टका वगैरे म्हणणार असत आणि दशावतार ठेक्यावर ही मंगलाष्टका वगैरे म्हटली जातात, गाणे वगैरे म्हटली जातात। तर आता आपण बघत बघत जाऊया पुढे भराडी देवीच्या मंदिराकडे। पुंजावरी प्रवाह गिरिजा रक्तांबरा नेसला देवांतां देवतो गणपती या मंडपी बैसला पूजा मान्य करा सहस्रवती गोष्पदा आता मागणे एकची गजमुखा पार्वती पते हर हर महादेव। तर मंडळी आता आपण पोचलो भराडी देवीच्या मंदिराकडे। तुम्ही आता पालखी सोहळा सुंदर असं बघू शकतास आणि सुंदर असा वाद्य तुम्ही ऐकू शकतास। तर आता हो पालखी सोहळा पोचलो श्री भराडी देवीच्या मंदिराकडे आणि तुम्ही गर्दी बघू शकतास, लोकांची भाविकांची गर्दी बघू शकतास। शासनची अशी जमली आणि सुंदर असा वाद्य ह्या आपल्याला खूप भारीच वाटतं या ऐकायला आणि भराडी देवीची तुम्ही सजावट बघू शकता, सज्जदर्शनाही बघू शकता सुंदर अशी केलेली। तर आता मी तुमका ही पालखी सोहळा दाखवतोय आणि त्यानंतर आपण नंतर श्री दुकाना वगैरे तुमका मी सगळं काय दाखवतोय आणि तसं तर रंगमंच सुद्धा दाखवतोय कसं काय सजवलेलं वगैरे असा तो। तर चला तर मग आता आपण बघत बघत जाऊया पालखी सोहळा।
रामो राज्य म्हणे सदा विजयते रामं रमे शंभजे रामेणा वियता निशाचरचमुः रामाय तस्मै नमः रामा नास्ति परायणौ परतरौ रामस्य सौस्म्यौ रामे चित्तलय सदा भवतु पार्वती पते। तर मंडळी आता आपण पालखी सोबत चालता चालता आपण आता पोहोचलो भरडीदेवीच्या मंदिराकडे आणि तुम्ही भरडीदेवीच्या आता मंदिराची रचना वगैरे बघू शकता आणि वाद्य तुम्ही आता ऐकू शकता सुंदर असा। तर आता हो पालखी सोहळा इथे सुंदर असं रांगणार असा। तर तुमका आम्ही आता ह्या पालखी सोहळ्याची सुंदर मजा दाखवत तुमका मी नेणार असं भरडीदेवीचं दर्शन वगैरे घडवणार सर आणि त्यानंतर आपण जरा जत्रा वगैरे फिरूया आणि दुकानं वगैरे बघूया। तर आता आपण पालखी सोहळ्यासोबत पुन्हा फिरूया मंदिराच्या भोवताली।
तर मंडळी आता पालखी सोहळा वगैरे सुंदर असं पार पडलो आणि आता तुम्ही बघू शकता आजूबाजूची गर्दी वगैरे आणि आता तुमका मी फिरवते जत्रा आणि पहिला घेऊया आपण देवीचं दर्शन. तर मंडळी आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि देवीचं दर्शन वगैरे घेऊया. तर बघू शकता मंदिराच्या समोरची ही दीपमाळा मस्तपैकी सजवलेली आहे आणि समोर तुम्हाला दिसता तो रंगमंच दशावतार रंगमंच तिथे नाटक सादर होणारा. तर आता आपण जाऊया पहिलं मंदिराच्या आतमध्ये. आता पालखी सोहळा साजरा वगैरे झालो त्याच्यामध्ये थोडी गर्दी जरा कमी झाली पण आजूबाजू गर्दी असा दुकानांकडे. तर आता तुमका आधी पहिलं मी घेऊन जातोय मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्याकडे. तर आता आपण बघू शकताच तुम्ही की सुंदर अशी खांबांका सजावट वगैरे केलेली बघू शकता 7 दहिकाल्यानिमित्त आणि सुंदर अशी फुलं वगैरे लावलेली आहेत बघा आणि आजूबाजू विद्युत रोषणाई बघा सुंदर वाटतं बघू. आणि दीपमाळ्याच्या समोरच ना जो तुमका दिसता तो असा दशावतार रंग म्हणतो तिथे नाटक सादर होणारा. तर घेऊया आपण आता पहिलं देवीचं दर्शन आणि मग फिरूया आजूबाजू आणि तुमका मी दुकानं वगैरे दाखवते कशी काय जत्रेची ईद येते. तर बघू शकता भाविकांची गर्दी वगैरे जमली आणि गाड्यांना वगैरे चालू असत आणि ओटी भरणे कार्यक्रम सगळं चालू असा. तर सगळ्यांनी आई भरडी देवीचं दर्शन घ्यावा. आणि मंडळी तुम्ही बघू शकता आता माझ्या समोर जत्रेच्या निमित्तानं आई भरडी देवी मस्तपैकी साडी वगैरे नेसवलेली आणि आजूबाजू सुंदर मस्तपैकी सजावट वगैरे केलेली तुम्ही बघू शकता. तर मंडळी आपण आता आई भरडी देवीचं दर्शन घेऊन आता बाहेर येलो आणि तुम्ही बघू शकता इथे आता नाटक सादर होणार दशावतार नाटक आणि या रंगामध्ये समोर तुम्ही आता बघू शकता किती गर्दी वगैरे सुंदर अशी जमली आहे. तर आता मी तुमका समोर घेऊन जाते जिथे तुमका विद्युत रोषणाई दिसता तिथे दुकानं वगैरे लागली आहेत. तर आपण आता बघूया विद्युत रोषणाई वगैरे बघत दुकानं वगैरे सुंदर अशी बघूया जत्रेतली. तर मंडळी आता म्हणजे तुम्ही समोर बघू शकता ही सुंदर अशी गर्दी आणि दुकानं तुम्ही बघू शकता दहिकाल्यानिमित्त. तर दहिकाला हीच एक मजा असता ही बघू शकता. आता पावसकर मिठाई आणि मंदिराच्या आजूबाजू रोषणाई तुम्ही आता बघत ही लोकांची गर्दी बघा आणि मस्तपैकी दुकानं वगैरे लागली आहेत. तर तुमका दुकानं ही आता दिसत असतील बघा सुंदर वाटतं दुकानं बघू आणि आजूबाजू खाद्याची दुकानं वगैरे भरपूर अशी लागली आहेत आणि लायटिंग तर एक नंबर केल्याने आणि लोकांची गर्दी वगैरे अजूनही असा. कारण रोज तुम्ही बघला असता दहिकाल्यांका एवढी गर्दी नसता पण आजच्या दहिकाल्यात तुम्ही गर्दी वगैरे बघू शकता. हॉटेल वगैरे बघू शकता सुंदर असे आणि खेळण्यांची दुकानं वगैरे बघा. तर आमच्या दहिकाल्यात सुद्धा एवढी दुकानं येऊ नव्हती खेळण्यांची पण ह्या दहिकाल्यात तुम्ही बघू शकता खेळण्यांची दुकानं वगैरे कसे काय येते बघा सुंदर अशी. तर लहानपणी ही दुकानं बघू लई भारी वाटायची तर आता सुद्धा आमका तेवढीच भारी वाटतं. तर मंडळी व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्कीच एक म्हाका कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा आणि तुमका रात्री जो पूर्ण दहिकाल्याची एक मजा दाखवली म्हणजे जत्रेची एक मजा दाखवली पालखी सोहळा वगैरे दाखवण्याचा एक प्रयत्न केला आणि भरपूर अशी तुमका भाविकांची गर्दीसुद्धा बघूक गावली. तर आम्ही रात्री लेट येलो साधारण 2 वाजता आम्ही येलो. तर नाटक बघूक आम्ही थांबाक नाही म्हणजे दशावतार नाटक आम्ही बघूक काय थांबाक नाही. तर पालखी सोहळा करून आम्ही नंतर रात्रीच घरा गेलो. तर तुमका ह्या सगळं दहिकाल्याचो सण वगैरे आणि दहिकाल्याची मजा तुमका कशी वाटली एक नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.